ही माझी माय आहे आणि हे बघा माझी माय आणि माझ्या भावाचं पोरग उडीद कुटायलेत. तर याचं रोजचं रुटीन आहे. बघा मी माय कशी बघती, कशी गोरी आहे मी माय. बघा बघा मी माय कशी हसती भारी, काय आहे कसं म्हणती बघा. बघा नुसतं माया माईल तुम्ही कशा बांगड्या आहेत हातामध्ये, फुल हात भरून. बघ बरं 5 मिनिटात सगळं हे केलं. बघ बरं हे बघा. बघा हा आमचा रणजित आहे. हा आता ग्रॅज्युएशन करतोय कंप्लीट ह्या वर्षी मस्तपैकी आमच्या तालुक्याच्या कॉलेजमधून. तर कशामधून तुम्ही ग्रॅज्युएशन करताय? BA मधून. BA करताय म्हणजे तुम्ही. बर, त्याच्यामध्ये तुम्ही कोणता विषय घेतलेला आहे? विषय कॉलेज सध्या बंद आहे आमचं. कसं काय? तुम्ही लय भारी दिसायले राव. पण काही म्हणा, खरंच शपथ. तुमचं लाल शर्ट, त्याच्यावर परत काळ्या पट्टे, आणि तुम्ही तुमचे मिशा दाढी, वा वा वा, खरंच खरंच लय भारी दिसत आहेत तुम्ही. वा वा वा, खरंच शपथ. धन्यवाद धन्यवाद. मग आज कॉलेज का बंद आहे तुमचं? आमचं कॉलेज बंद आहे. असंच म्हणजे चालू नाही कॉलेज आमचं. मग तुम्ही घरून स्टडी करता का? हा. बर, आता कोणतं सेमिस्टर चालू आहे तुमचं? 3rd सेमिस्टर चालू आहे. थर्ड कसं काय? तुम्ही सेकंड इयरला आहेत का थर्ड इयरला आहेत? 3rd इयरला. थर्ड इयरला. मग तुमचं फायनल इयर चालू आहे सध्या. तुमचं फायनल इयर चालू आहे, तर मग तुमचं 5वं सेमिस्टर चालू पाहिजे ना. मग 1 वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. 3rd सेमिस्टर चालू आहे आमचं. थर्ड कसं काय? मग तुमचं वर्षाला 1च सेमिस्टर असतं का? बरं, आम्हाला तर 2 होते. आम्हाला एकाची. बरं, तो विषय असा आहे की आम्ही कॉमर्सला होतो. आमचं वर्षाला 2 सेमिस्टर असायचे. यांचे वर्षाला 3 असतात. ते मला नाही माहीत का, म्हणजे 3 वर्षात रेग्युलर चालू नाही. आम्ही नुसते पेपरला जातो, हां पेपर करून येतो. हां. 3rd सेमिस्टर. तुम्ही थोडं बसू नका तसं, जरा व्ह्यू चांगला येत नाही. असा व्ह्यू भारी येतोय, म्हणजे खरंच भारी दिसतंय. अरे वा वा, आता लयच भाकड दिसायली. खरंच ना, लय भारी दिसते. हरभरा झाड बी नाही इथं. नाही शपथ, हरभरा झाडाचा विषयच नाही. वा 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 वा. मग अजून काय चाललंय तुमचं? मस्त. अजून तुम्ही काय करता? व्हॉट आर यू डू फॉर लिव्हिंग? बेरोजगार आहे. हां. तुम्ही काय काय काम केले त्याच्या आधी? काम लय मोठे गेलेत. काय मोठे म्हणजे काय केले? लिंबाचे झाडं वाढलेत का तुम्ही 150 फुटाची? का निर्गिली वाढिल्या? मग काय कामं केले तुम्ही? आज मला असं म्हणायचं की तुम्ही पोट पाण्यासाठी काय काम केलं आत्तापर्यंत? कुठं काय काय? जसं मी घरं विकायची कामं केली, त्याच्या आधी मी रेती भरायचे, विटा भरायचे कामं करायचो, मिस्त्रीच्या हाताखाली कामं करायचो, गवंड्याचे कामं करायचो, खतं भरलेले आहेत मी, खतं फेकलेले आहेत. मग तुम्ही असे काय कामं केली? मी स्टार्टिंगला विटा भरायचो, खत भरायचो, मुरुम भरायचो, माती भरायचो. बरं, आता तुमचं करंटली काय काम चालू होतं 2 महिन्याआधी किंवा 4 महिन्याआधी? 2 महिन्याआधी मी फर्निचर मॉलमध्ये होतो. 2 महिन्याआधी? मग तुम्ही मॉलमध्ये किती महिने काम केलं? 6 महिने. आणि त्याच्या आधी काय करायचं? त्याच्या आधी दूध डेअरीमध्ये होतो. तिथं काय पगार होता तुम्हाला? तिथं आम्हाला 8.5 होता. आणि इथं जिथं फर्निचरच्या मॉलमध्ये? तिकडं पण 8.5च होता शेवट. अच्छा, असं. सुरुवात दोन्ही जागेवर 6-6.5 पासून झाली होती. मग 8.5 वर येऊन म्हणजे तुम्हाला गावापासून किंवा गावाच्या बेसवर तुम्हाला 8-8.5 रुपये पगार भेटतो महिन्याला. हो. आणि तेच जर तुम्ही रोजानं कामाला गेलात तर 400 रुपये रोज किंवा 500 रुपये रोज भेटतो. बरं, तर तुमचं नाव? माझं नाव रणजित गणेश तांगडे. तर तुम्हाला बरं वाटलं. धन्यवाद.